टीव्ही बुलंदसेना नंबर 1 वर महत्त्वाची बातमी। माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार घेणार बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कोल्हेपाटील यांची महत्त्वाची भेटी मागचं कारण काय आहे? 280 लोकसभा मतदारसंघात संतोष कोल्हेपाटील देणार उमेदवार लोकसभा 2029 ला। यामुळे खासदार सुप्रिया सुळे सुद्धा झाल्यात परेशान। त्यामुळेच आता माजी कृषी मंत्री असलेले शरद पवार हे बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कोल्हेपाटील घेणार भेट। तर सुप्रिया सुळे यांचंही मत आहे बारामतीच्या घडीचं काय होईल। अर्थात ही घडी आज अजितदादा पवार यांच्या पक्षाची चिन्ह आहे आणि अजितदादा पवार आणि संतोष कोल्हेपाटील जे महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच पक्षात आघाडी सरकारमध्ये सत्तेत आहे। जर शरद पवार, उद्धव ठाकरे, संतोष कोल्हेपाटील एकत्र येऊ शकतात तर महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीमधून बुलंदसेनेचे नेते संतोष कोल्हेपाटील यांना बाहेर पडावं लागेल किंवा संतोष कोल्हेपाटील सोबत आघाडी करायची असेल तर शरद पवारांना महाविकास आघाडीतून राम राम ठोकावं लागेल। ही आजची महत्त्वाची बातमी आहे। 20 जुलै 2025 स्वराज्याचा बुलंद आवाज। टीव्ही बुलंदसेना लाईक करा। रोकठोक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोडे यांचा फोन आला। ते म्हणाले मी आदरणीय लोकनेते पक्षप्रमुख संतोष कोल्हेपाटील साहेबांसोबत आहे आणि शिर्डीमधून मी खासदार होणार आहे।